अजूनही घरामध्ये आमच्या घरामध्ये मी आणि माझा नवरा आम्ही स्वतः घरामध्ये जेवण बनवतो. मी नसेन तर तो, तो नसेल तर मी असे आम्ही दोघेही ॲक्टर आहोत. आमच्या घरामध्ये आमची मूल एवढं लहान होतं तेव्हा म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलं, की असं का लोक म्हणाले? असं आजूबाजूला, "ओह यू डोंट हॅव नॅनी?" तर म्हणायचं म्हणजे नानी असायला पाहिजे का बाळाला? मी म्हटलं तिची नानी आहे एक. ती येते मधनं-मधनं, माझी आई येते. पण आपलं मूल जन्माला घालायचं आणि ते कुणाला तरी सांभाळायला द्यायचं. आता तितकीच गळ्यापर्यंत गरज पण माझ्यासाठी सगळंच मॅनेजेबल होतं. तुम्हाला मूल झाल्यावर काय करावं लागतं, की तुम्हाला मॅनेजमेंट तुमची टाईट करावी लागते. इनफॅक्ट जिजं झाल्यानंतर मी सगळ्यात जास्त काम केलं. जिजा 1.25 महिन्याची पण नव्हती तेव्हा मी बाबूच्या सेटवर पोहोचले होते. पॅचवर्क करायचं होतं. एस्केप लाईफ मी जिजा 3.5 महिन्याची होती तेव्हा त्या सेटवर होते. जिजा जेव्हा 6.5 महिन्याची होती तेव्हा मी जोरमच्या सेटवर होते. म्हणजे हाऊ आहे आणि जोरम तर म्हणजे ओडिसा, झारखंड अत्यंत लोह आहे ज्याच्या वाऱ्यामध्ये म्हणजे हवेत लोह आहे, असे लोह्याचे पार्टिकल्स आहेत. तुम्ही अंघोळ केली आणि तुम्ही पाणी खूप वेळ अंगावर नाही घेतलं आणि एकच मग पाणी घेऊन जर अंग घासायला घेतलं तर तुम्हाला स्क्रॅचेस पडतील अंगाला. इतके पार्टिकल्स त्या हवेमध्ये आहेत सगळे खदानीत वगैरे. अशा ठिकाणी शूट करत होतो. तर मी खूप काम केलं जिजा झाल्यानंतर. इनफॅक्ट माझ्या नवऱ्याचं शूट असायचं तेव्हा माझा नवरा एकटा जायचा. पण जेव्हा माझं शूट असायचं तेव्हा माझा नवरा, माझी आई असे एकत्र जायचे. कारण तो म्हणायचा, की माझं शूट नाही पण माझ्या बायकोचं शूट आहे ना, दॅट मीन्स इट्स माय शूट. सो वी ऑल वर देअर आणि अत्यंत उत्तम प्रोडक्शन हाऊसेस मिळाले, की जे अत्यंत जिजा जेव्हा एस्केप लाईफ करत होतो तेव्हा संपूर्ण व्हॅनिटी मला दिली होती. त्यातला एक आतला कप्पा जिजाचा असायचा कारण की तेव्हा कोरोना पिरियड होता. मग मधल्या कप्प्यामध्ये मी आणि आई असायचे आणि एकदम जो तिसरी जी जो कप्पा असायचा ज्याच्यामध्ये एडीज वगैरे बोलवायला यायचे. कोणी असे इकडे यायचं सुद्धा नाही. सो अशा पद्धतीने कोऑपरेटिव्ह प्रोडक्शन हाऊसेस होते. मी सगळ्यात जास्त काम केलंय. तुम्हाला फक्त मॅनेजमेंट करावी लागते. पण तुम्हाला मॅनेज डिलिव्हरी करावं लागतं. झाल्या-झाल्या जेव्हा तो जो पिरियड असतो 1, 2, 3 महिन्याचा, सो त्या मोमेंटला पण स्टिल तुम्ही स्वतः सगळं जेवण वगैरे? मी कधी मी 8 महिन्याची प्रेग्नंट होते तेव्हा हं. मी आनंद सरांची फिल्म केली होती. 8.5व्या महिन्यामध्ये जिजा मला झाली होती आणि 1.25 महिन्याच्या आत मी प्रेग्नन्सी लिव्ह ही खरं तर एवढीच घेतली. पण तेवढीच हे असेल जे काम तुम्हाला प्रचंड आनंद देतं, त्या कामातनं तुम्हाला त्रास नाही होऊ शकत. राइट. आणि जे काम मला आनंद देत नाहीये, त्या कामावर तर मी जिजा झाल्यापासून जातच नाही. अच्छा. हां, मला जे काम आनंद देतंय, मला आय शुड बी हॅपी. मी आनंदी पाहिजे. मग मला आनंद त्या पैशातनं मिळतोय का? किंवा त्या कॅरेक्टरमधनं मिळतोय का? मला युनिटमधनं मिळतोय का? माझे प्रत्येक वेळेला ते वेगवेगळे पॅरामीटर्स. आय एम लिव्हिंग फॉर मायसेल्फ आणि दिस लाईफ इज इम्पॉर्टंट फॉर मी. माझं आयुष्य आहे आणि ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी जर माझ्या आयुष्यामध्ये आनंदी राहण्याचा संपूर्ण अधिकार आहे मला. आणि मी जर आनंदी असेल ना, तरच माझ्या आजूबाजूचं सराउंडिंग हे आनंदी राहणार आहे. इतकी बेसिक गोष्ट आहे ती. आणि तुम्ही आनंदी असता म्हणजे कुणाचा तरी आनंद असे काही तुम्ही टॉक्सिक नसता. राइट. तुमचं तुमच्यापुरतं आहे. सो दॅट इज व्हॉट आय हाऊ टोटली एग्री अबाउट धिस थिंग. म्हणजे मलाही तो पिरियड आठवला, की जेव्हा माझीही झाली डिलिव्हरी तेव्हा सगळ्यात जास्त मी त्या टाईममध्ये काम केलं जेव्हा डिलिव्हरी झाली. तुम्हाला बाळ तुमचं बळच देतं. ॲक्चुअली. तुम्हाला भरपूर बळ देतं. मग आता जिजा अशी आहे, की सेटवर कोणी ॲक्शन म्हणाले तर ती म्हणते, की सायलेन्स. ओह! सो याह स्वीट. शी इज दॅट ट्रेंड. क्या बात! म्हणजे ती होणारच तशी आणि आत्ता तिला ती स्वतः म्हणते, की मैं इस शूटिंग ये शूटिंग देखने आऊँगी. नहीं मम्मा आप चले जाओ अभी इसमें मैं नहीं आऊँगी. तर तिला चॉईस आहे. मग ती ती माझ्या पाठीमागे ती पण थोडी-थोडी या फील्डमध्येच ती येईल असं नाहीये. ती काही आमचा चॉईस नाहीये. ते तो आहे. तिचा ते चॉईस तिचा आहे. ती चॉईस आहे. कुठल्याही फील्डमध्ये जाईल. बट द पॉइंट इज दॅट वर्क एन्व्हायर्नमेंट की आपल्याला काम करायचं असतं. आपल्याला अशा जबाबदाऱ्या असतात. आणि मला हे आवडेल, की माझ्या मुलीला जे आवडतं तेच काम ती प्रोफेशन म्हणून निवडेल. मी देवाकडे एवढीच प्रार्थना करते, की कारण की त्याचा आनंद काय असतो तो मी उपभोगतीये. डेफिनेटली नानी तिची जी आहे, आजी आहे, तिची आजी तिच्यावर नॉनस्टॉप तिचे संस्कार आजीचे पूर्ण असणार आहेत
आणि ज्या आजी तर हे बघ, माझ्या आईचे तर संस्कार आहेच. म्हणजे माझ्या आईचं तर ग्रॅटिट्यूडच आहे की तिने लिटरली, मी जेव्हा शूटिंगवर होते, जिजा खूप लहान होती, तेव्हा तिला कुठलंही, कारण की ती तशा वातावरणातनं आली आहे की पूर्ण कान बिन बांधून, हा जेव्हा सगळं बांधून अशी बाळंतीण असायला पाहिजे, जी मी लगेच सगळं शूटिंग काढून बिडून, तर ठीक आहे, मुलीला तर सांगू शकत नाही, पण ते जे लहान बाळ आहे, तर ती 4-4 तास तिला घेऊन मांडीत घेऊन मी म्हणायचे की आई तुझी मांडी अवघडेल, तिला नाही कळत आहे की ती आता मांडीत आहे का ती जमिनीवर, ती जमिनीवर तिच्या पण तितकीच ती हे राहणार आहे. बट नो, दॅट इज वॉट द नानी लव्ह, आणि दॅट इज, जिजा इज ब्लेस्ड दॅट शी गॉट दिस लव्ह इन हर लाईफ. नाही तर आता मिळत पण नाही मुलांना. ऍक्च्युली. हा आता सगळ्या नानी जसं आहेत तशा नानी मग बोलते, हा लग्ना नहीं चाहिए, हा भागो मत, भागो मत, ये मत करो वगैरे असं. आपलं मूल जेव्हा असतं तेव्हा हा पडेल ते, पण ते चालायला तर शिकलं पाहिजे ना. पडण्यानं कळतं की खड्ड्यामध्ये असा पाय नाही टाकायचा. एज्युकेट तर होत आहे ना. हा शेवटी आई वडीलच कॉल घेऊ शकतात ना, ते काही कुठली नानी घेऊ शकत नाही. ती बिचारी घाबरणार की अरे बापरे खडचटलं, कसं खडचटलं, या प्रश्नाचं उत्तर तिला द्यायला लागू नये म्हणून ज्या पद्धतीचे प्रिकॉशन्स ती घेणार, ते त्या मुलासाठी हानिकारक आहेत. ऍक्च्युली हे ती नाही विचार करणार, ती तिचा फक्त जॉब हे करणार. सिक्युअर करणं that's अँड it. पेरेंटिंग इज नॉट अ जॉब. पेरेंटिंग यू आर क्रिएटिंग, इट्स अ क्रिएटिव्ह वर्क. इट्स अ क्रिएटिव्ह वर्क. जिजाचे जेव्हा अँगर शूट्स होतात, तेव्हा मला चॅलेंज येतं, ओके कशामुळे हे झाले असतील बरं, आता आपण काय एक्सपेरिमेंट करूया बरं. इट्स सो किती एक्साइटिंग आहे हे सगळं, खूप एक्साइटिंग आहे. आता आपण काय बरं, आता आपण कुठलं पुस्तक लॉन्च करूया बरं जिजाला, किंवा आता आपण कुठली ऍक्टिव्हिटी लॉन्च करूया. दिस इज सो इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग.